जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया। मंडळी, तुम्हाला माहितच आहे की साखरपुडा समारंभामध्ये वधू आणि वर स्वतःची ओळख करून देतात, पण आपण या सोहळ्याला, आपण या विधीला फक्त त्यांच्या स्वतःसाठी मर्यादित न ठेवता मयुरीचं आणि प्रथमेशचं त्यांच्या परिवाराविषयी जे काही मनोगत आहे, त्यांच्या परिवाराविषयी ज्या भावना आहेत, त्या सुद्धा आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। तर मयुरीबद्दल सांगायचं झालं तर मयुरी ही मूळची नाशिकची आहे। मयुरीने सिंहगड इन्स्टिट्यूट काशीबाई नवले कॉलेज पुणे येथून बॅचलर्स इन कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलं। या दरम्यान तिने जॉब करत असताना डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून तिचं मास्टर्सही पूर्ण केलं। गेल्या काही वर्षांपासून मयुरी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुण्यात कार्यरत आहे। मयुरीला पेंटिंग्स करायला खूप आवडतात, पण याचबरोबर वंचित विद्यार्थ्यांमध्ये संगणक साक्षरता पसरवणे हा तिचा विशेष छंद आहे। आपल्या परिवाराबद्दल म्हणताना मयुरी म्हणते, माझं बालपण आणि प्राथमिक शिक्षण नाशिकमध्येच झालं। आई बाबांनी खूप कष्ट घेऊन मला मोठं केलं। त्यांनी मला चांगलं माणूस व्हावं म्हणून सगळं काही केलं। आज मी जशी आहे ही सगळी त्यांच्यामुळेच। माझ्या सगळ्या चांगल्या सवयी आणि मूल्ये त्यांनीच दिली। माझा लहान भाऊ पण आता खूप लवकर मोठा झालाय। कधी मोठा झाला आणि घराची जबाबदारी माझ्यासोबत वाटू लागला हे मला कळलंच नाही। त्याचा समजूतदारपणा आणि प्रेम बघून मला खूप आनंद होतो। आई बाबा, आजी आजोबा, काका काकू, मामा मावशी सगळ्यांचाच मला मोठं करण्यात खूप मोलाचा वाटा आहे। आज मी जशी आहे ती सगळ्यांच्याच प्रेमामुळे आणि मार्गदर्शनामुळे आहे। अशा प्रेमळ आणि एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे मला नेहमीच असं वाटायचं की माझा जोडीदार पण माझ्या कुटुंबात आपला वाटावा। आणि मग मला प्रथमेश भेटला। आम्ही बोलायला लागलो आणि मला असं वाटायला लागलं की मला एक खूप चांगला मित्र मिळाला आहे, ज्याच्याशी मी रोजच्या गोष्टी शेअर करू शकते आणि तो मनापासून ऐकतो सुद्धा। एक दिवस त्याने मला इम्प्रेस करायला व्हिडिओ कॉलवर गिटार वाजवली आणि मी एकमेकांना इम्प्रेस करण्याची साखळी आजही चालूच आहे। मला त्याच्याबद्दल आवडणारी विशेष गोष्ट म्हणजे तो सगळ्यांची खूप काळजी घेतो। मी थोडी शांत स्वभावाची आहे, पण तो नेहमी मला काही ना काहीतरी विचारत राहतो आणि बोलत करतो। आणि खरंच सगळ्या गोष्टी तो अगदी मन लावून ऐकतो। मी काही लहान सहान गोष्टी जरी सांगितल्या तरी तो त्या पूर्णपणे लक्षात ठेवतो। I am so grateful to Prathamesh, आई, पापा, ताई, जीजू, everyone. The gentleman that he is today is because of all of them. आणि हे होतं मयुरीचं त्याच्या परिवाराविषयी एक छोटंसं मनोगत, त्याच्या छोट्याशा भावना। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मयुरीसाठी। आणि यानंतर प्रथमेशचं जे मनोगत आहे, प्रथमेशचं जे म्हणणं आहे ते आपण ऐकूया। प्रथमेशचं जन्मगाव चाकण, त्याचं माध्यमिक शिक्षण हे तिथेच झालं। उच्च माध्यमिक शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालय खेड येथे झालं। त्याने बीटेक इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल हे VIT पुणे येथून केलं। पुढे 4 वर्ष पुण्यात ऑटोमेशन इंजिनियर म्हणून जर्मन MNC मध्ये त्याने जॉब केला। शिक्षणाची आवड असल्याने पुढे जर्मनीमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ऑटोमेशन अँड IT मध्ये MS करून सध्या जर्मनीमध्ये गेल्या 3 वर्षांपासून प्रोसेस ऑटोमेशन या क्षेत्रात प्रथमेश कार्यरत आहे। जरा प्रथमेशसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी। आपल्या परिवाराविषयी म्हणताना प्रथमेश म्हणतो, माझं टोपण नाव रोहन जरी मला प्रिय असलं तरी प्रथमेश हे गणपतीचं नाव माझ्या जन्मतारखेला साजेसं आहे। मला 3 मोठ्या बहिणी आणि त्या मला मातेसारख्याच आहेत। मजेत मी म्हणतो, मला 4 आई आहेत। वडिलांचं छायाचित्र मी 17 वर्षाचाच असताना हरपलं असूनही त्यांची भूमिका ही माझ्या आईने अगदी खंबीर बजावली। 12वी नंतर आई आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजसाठी माझ्या मोठ्या बहिणीजवळ सुखसागर नगर पुणे येथे शिफ्ट झालो। माझे ताई आणि संचित जीजू हे माझे जणू काही एक्सटेंडेड पॅरेंट्सच आहेत। सुप्रीता, प्रचिती सारख्या 2 गोंडस भाच्या, नेहमी मायेचा ओलावा शिंपडणारे ताईचे सासू सुनीता आत्या आणि सासरे चंद्रकांत आबा, मंदार, प्रीती वहिनी आणि गोंडस त्रिशा मला नेहमी एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्सच वाटतात। माझी दुसरी मोठी बहीण पायल, तिला मी माई म्हणतो। ती बदलापूर मुंबई इथे असते। मोदक बनवण्यात आणि रांगोळी काढण्यात ती तरबेज आहे। माझी भाची पियुषा, हिला नृत्य कलेची फार आवड आहे। तिचे सासू सासरे विनया काकू आणि विनायक नेमकर काका देखील खूप प्रेमळ आहेत। माझी तिसरी मोठी बहीण पल्लवी, ती सांगवी पुणे येथे असते। अमर जीजू आणि पल्लवी यांची जोडी खूप कूल आहे। तिचे सासू सासरे देखील खूप प्रेमळ आहेत। ताई आणि जीजू दोघेही IT मध्ये कार्यरत आहेत। अनया ही माझी सगळ्यात छोटी भाची। माझ्या भाच्यांकडे पाहून मला पण लहान झाल्यासारखं वाटतं।
माझ्या स्वभावातला मिश्किलपणा आणि फ्रेंडली नेचर मला माझ्या भाच्यांकडूनच मिळालं आहे असं मला वाटतं. मामांचे गाव नाशिक ते आता सासूरवाडी नाशिक असा प्रवास खूप अविस्मरणीय आहे. कोणत्याही शहराबद्दल प्रेम आणि आकर्षण हे तिथं असलेल्या प्रेमळ माणसांमुळे होतं असं मला वाटतं. माझे 4 मामे भाऊ किरण दादा, संदीप, योगेश, सचिन हे खंबीर माझ्या पाठीशी नेहमी उभे राहिलेले आहेत. माझ्या मामी, मावशी, वहिनी, सुभेदार काका हे सगळे वात्सल्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. सुभेदार काका हे माझ्या वडिलांसमान आहेत. मला ते खरंच ग्रेट वाटतात. मी आयुष्यभर त्यांचा ऋणी असेल. मेरा जिगर का तुकडा आशिष त्याच्याशिवाय तर माझं आतापर्यंतचं पानच हललेलं नाही. लहानपणीच्या बालवाडीच्या पुस्तकापासून ते आजच्या रिंग प्लॅटर पर्यंत मी सगळ्या प्रकारे सगळ्यामध्ये त्याला फॉलो करत आलेलो आहे आणि पुढेही करणार. एकदा आशिष कोण आहे जरा हात वर करा प्लीज. मावशी आणि भाई संजय काका यांच्यासोबत एक वेगळ्या जन्मीचं नातं आहे असं मला वाटतं. मागच्या वर्षी लता मावशीने आम्हा सगळ्यांना सोडून या जगाचा निरोप घेतला. तिची कमी आजही भासते. सगळ्या मावशींनी मला आईपेक्षाही जास्त प्रेम दिलंय. खूप ऋणी आहे मी सगळ्यांचा आणि अभिमान आहे मला अशा कुटुंबात जन्माला आल्याचा. मयुरीबद्दल सांगायचं झालं तर 14 जानेवारी 2025 संक्रांतीच्या दिवशी मयुरी आणि माझं चालू झालेलं बोलणं तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोलाप्रमाणे अजूनही दिवसेंदिवस गोड आणि प्रेमाच्या धाग्यात विणल्याप्रमाणे घट्ट होत चाललंय. काळ आणि 3-5 तासांच्या वेळेच्या फरकाची सीमा जर्मनी इंडिया टाइमचं डिफरन्स आहे. त्यामुळे हे ओलांडून हे नातं अजून दिवसेंदिवस दृढ होत आहे. शांत आणि मनमिळावू स्वभाव, तिचं ते स्मित हास्य मला खरंच खूप प्रभावित करतं. मयुरीच्या आईबाबांना आणि तिच्या संपूर्ण फॅमिलीला मला मनापासून धन्यवाद द्यायला आवडेल. त्यांच्या संस्कारामध्ये वाढलेली मयुरी आज कोळेकरांची सून होणार आहे आणि मी मयुरीच्या आईबाबांना हे वचन देतो की आजपर्यंत तुम्ही सर्वांनी मयुरीवर जे प्रेम केलेलं आहे त्याहीपेक्षा जास्त प्रेम आणि त्याहीपेक्षा जास्त सुख तिला देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. जरा या दोघांसाठी ही मंडळी जोरदार 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 टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपल्याला हे समजलंच असेल की कोळेकर फॅमिली आणि सरोदे फॅमिली या दोन्ही परिवारांचं यांच्या सोबतचं जे नातं आहे ते सुद्धा किती दृढ आहे, किती सुंदर आहे. या दोन्ही परिवारांसाठी सुद्धा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायला नक्कीच आवडेल. आता जे काही मी वाचलं ते त्यातला शब्द या दोघांचा आहे. हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. खरंच या त्यांच्या मनातल्या भावना आहेत आणि मला असं वाटतं एक इथे व्यक्ती आहे ज्यांना आपण हे क्रेडिट दिलं पाहिजे. एकदा संचित जिजूंसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण साखरपुडा हे फक्त वधू आणि वर यांच्या ओळखीपुरता मर्यादित न ठेवता आपण त्यांच्या परिवाराच्या भावना सुद्धा सगळ्यांसमोर आणाव्यात. ही कल्पना जी आहे ती संचित जिजूंची होती. त्यांच्यासाठी सुद्धा जरा जोरदार टाळ्या. आणि ही कल्पना पूर्णत्वास आणण्यामध्ये अथर्व, संचित जिजू या सगळ्याचा जो हातभार होता त्यासाठी सगळ्या परिवारासाठी